रेल्वे मार्गिका भूसंपादन संदर्भात आज वसईमध्ये रेल्वे परिषद संपन्न झाली आहे। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या रेल्वे परिषदेला रेल्वे, महसूल, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, बाधित गावातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोरिवली ते विरार दरम्यान 5व्या आणि 6व्या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी 5 गावे बाधित होणार आहेत। रेल्वेकडून या ठिकाणी 5 व 6 क्रमांकाची मार्गिका टाकली जाणार असून 30 ट्रॅकचे यार्ड तयार करण्यात येणार आहे। रेल्वेकडून अधिसूचना जारी केल्यानंतर याबाबतीत स्थानिकांमध्ये अनेक संभ्रम, गैरसमज निर्माण झाले होते। बाधित गावातील नागरिक त्यामुळे तणावात असून नागरिकांची भूमिका तसेच त्यांची मागणी व समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन केले आहे। रेल्वेच्या बोरिवली टू विरार रेल्वे लाईनच्या MRVCच्या माध्यमातून, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं आणि त्याच्यासोबत वसई आणि नायगावच्या मध्ये एक रेल्वे यार्ड बनवण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये काही ठिकाणी सर्वे नंबर आणि अनेक ठिकाणी बिल्डिंगची नावांचा उल्लेख आहे। त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम दूर करण्याच्या हिशोबाने आज खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीमध्ये MRVCचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, प्रांत अधिकारी आणि जिल्हा निबंधक कुलकर्णी साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत जे बाधित होणारी लोक आहेत त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली। रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे, MRVCच्या म्हणण्याप्रमाणे वसई वेस्टच्या केवळ 5 इमारती ज्या आहेत आनंदनगर भागातल्या त्याच तुटल्या जाणार आहेत। कुठले बिल्डिंग आहे त्याचं डिटेल आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण मनमंदिर ते जे रेल्वेला 1 नंबर प्लॅटफॉर्मला जेवढ्या लागून इमारती आहेत त्या जात आहेत आणि इतर इमारतींची जी नावं टाकली आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ असा निर्माण झाला आहे की रेल्वेनी एखाद फूट जागा जरी जाणार असेल, एखाद्या इमारतीचं कंपाऊंड जाणार असेल तरीसुद्धा रेल्वेनी ते बाधित म्हणून त्या इमारतीचं नाव टाकलं आहे आणि या सगळ्यांवरती स्पष्टीकरण नसल्यामुळे लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता। आज काही अंशी तो संभ्रम दूर करण्यास मदत झाली आहे, परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, MRVCच्या आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये त्या बिल्डिंगमधले नेमकं कुठली जागा जाते, नेमकं त्याचं डिमार्केशन लोकांना दाखवणं आणि मीडियांना पण दाखवणं, कारण लोकांमध्ये जी जनजागृतीचं काम आहे ते मीडियासुद्धा करतं आहे। त्यामुळे हे लोकांमध्ये स्पष्टीकरण येतं की बाबा माझी इमारत जाते की माझं केवळ कंपाऊंड जाते आणि कंपाऊंड जात असेल तर किती भाग जातो, या संदर्भातलं स्पष्टीकरण एकदा आलं तर त्यामध्ये लोकांचा संभ्रम दूर होईल। दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ज्या इमारती उभ्या आहेत त्या सोसायट्या जरी झालेल्या असल्या तरी जमिनीचे जो मालकी आहे ती सोसायटीच्या नावावरती नाही आहे। 7/12 उतारा आजही जो जमीन मालक आहे, डेव्हलपर आहे, याच्या नावावरती आहे आणि त्यामुळे मग उद्या बाधित होणारी जी जागा आहे किंवा बाधित होणारी इमारत आहे त्याचा जो कॉम्पेन्सेशनचा मुद्दा आहे याच्यावरती सुद्धा मग प्रांत अधिकाऱ्यांनी काही स्पष्टीकरण दिलं आणि DDR यासाठी आलेले की जेणेकरून लवकरात लवकर ह्या ज्यांचा कन्व्हेन्स झाला नाही त्यांचा डीम कन्व्हेन्स होऊन त्याच्या 7/12 उतार्यावरती त्या इमारतीच्या सोसायटीचं नाव चढवण्याच्या संदर्भातली जी घाई करायची आहे त्याच्यासाठी हे सगळं आजची बैठक होती आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जवळपास ह्या प्रोसेससाठी आम्हाला 1 वर्ष अजून वेळ लागणार आहे। म्हणजे आज आता नोटिफिकेशन निघालं म्हणून उद्या काही बिल्डिंग तोडायला घेणार नाहीत, जवळपास 1 वर्षाचा कालावधी या सगळ्यांमध्ये जाईल। उमेला आणि त्याच्यामध्ये किती बिल्डिंग उमेळामध्ये काही मोजकी घरं त्यांनी बाधित होत आहेत असं स्पष्ट दिलेलं आहे। लोकांमध्ये काय झालंय की याच्यामध्ये सर्वे नंबर टाकलाय आणि मग काय होतं की सर्वे नंबरमध्ये जवळपास 10-15 हिस्से असतात आणि समजा 2-5 एकरचा तो सर्वे नंबर असतो। मग अशा वेळेला पूर्ण सर्वे नंबर टाकल्यानंतर माझं त्या सर्वे नंबरमध्ये घर असेल किंवा माझी जागा असेल तर मला एक भीती असते, परंतु आत्ता जे काही रेल्वेचं स्पष्टीकरण येतं ते प्रॉपर डिमार्केशन केल्यामुळे नेमकं कुठलं घर जातंय किंवा नेमकी कुठली जागा जाते याचं स्पष्टीकरण पुढच्या आठवड्यात होईल आणि त्यामुळे लोकांमध्ये असलेला संभ्रम किंवा भीती दूर होण्यास यामध्ये मदत होईल।